तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन या ब्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माझ्या शेतातील पूर्ण म्हणजे जे मी आतापर्यंत झाडं लावले आहे ते झाडं आपण आज पाहणार आहोत। आणि हे झाड आहे शेवगाचं जे झाड आहे मी याच वर्षी याला कम्प्लिटली लावलेलं आहे आणि याला भरपूर प्रमाणात खत औषध वगैरे दिलेलं आहे। आणि हे पूर्ण झाड पहिले याचे सगळे जे याच्यावरचे पाला आहे हे सगळं पडून गेले होते आणि पुन्हा या झाडावरती एक रूटीन हार्मोन्स नावाचा जे मी खत आणला होता ते टाकला होता, म्हणून याला हे आता पूर्ण जे आहे ते हे फांद्या त्याला परत लागलेले आहे आणि म्हणूनच हे झाड आता एवढं मोठं वाढलेलं आहे। याला आपण व्यवस्थितरित्या खत औषध वगैरे दिलं होतं। आणि आंब्याचं झाड हे 2 वर्ष आधीचं आहे, पण इथं भरपूर प्रमाणात गवत वगैरे निघाल्यामुळे ते आपल्याला काही दिसणार नाही। त्या पलीकडल्या बाजूला पण आपण या पूर्ण साईडला हे जे तारकुंपण केलेलं आहे, या पूर्ण साईडला पूर्ण आंब्याची झाडं लावलेली आहे। आणि या बाजूला पूर्ण हे जे आहे आता आपण हे पहा, हे झाड आहे मोसंबीचं। हे मोसंबीचं याच वर्षीचं झाड आहे आणि हे झाड म्हणजे आता पूर्ण करपलेलं आहे हे गवतामुळं। आणि समोर लावलेलं आहे जांबाचं झाड। हे जांबाचं झाडाजवळ भरपूर प्रमाणात गवत निघत आहे आणि या गवतामुळं काही याची बराबर वाढ होत नाही आहे। हे पहा, हे 2 वर्षाचं झाड आहे मित्रांनो, हे याची वाढ फार कमी होत आहे, कारण की या गवतामुळं जेवढे बी प्रमाणात आपण खत वगैरे टाकतो त्या खताचं जे पौष्टिक राहते ते पूर्ण गवताला भेटून जाते, कारण की या झाडाला याचा बेनिफिट हा काहीच भेटत नसते। आणि हे एक जांबाचं झाड आहे, हे पण 2 वर्षापूर्वीचं झाड लावलेलं आहे। याची क्षमता थोडीफार मस्त आहे, पण काही प्रमाणात याला शेळ्या गाईनं मागच्या वर्षी खाल्ल्यामुळं याची हाईट काही तेवढी वाढली नाही। आता यावर्षी आपण पूर्ण शेताला कुंपण केलेली आहे फेन्सिंगनं, आणि त्याच्यामुळं तरी आता झाड वाचण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे। आणि समोर पण एका जांबाचं झाड आहे, ते पाहू शकता तुम्ही, डिप्पी। हे एक सीताफळाचं झाड, हे लहानसं म्हणजे याच वर्षी लावलेलं सीताफळाचं झाड आहे हे झाड। याच्यावर म्हणजे मागं थोडा रोग वगैरे आले होते, तर एक फवारणी वगैरे केली होती मी, तर आता याची कंडिशन थोडी व्यवस्थितपणे मस्त आहे। आणि हे जांबाचं झाड, हे पण मागच्या वर्षीचं झाड लावलेलं आहे मी, पाहू शकता हे झाड क्रॉसिंगचं झाड आहे। आणि हे झाड मी घरीच तयार केलेलं आहे। आणि हे इथं करवंत आपल्याला दिसणार पण नाही, कारण की गवतानं पूर्ण हे केलेलं आहे। आणि हे मोसंबीचं झाड आहे, हे या झाडाला याच वर्षी मी लावलं होतं आणि हे झाड पण मी स्वतः घरीच तयार केलं मित्रांनो। हे पाहू शकता तुम्ही याची कंडिशन। हे मोसंबीचं झाड फार मस्त चांगल्या प्रमाणात आहे। इथंच थोडा म्हणजे जवळच सीताफळाचं लावलेलं आहे आणि इथं पण एक सीताफळच लावलेलं आहे। आणि हा शेवगाचं म्हणजे दुसरा झाड मी थोड्या म्हणजे जास्त दूरवर लावलेलं आहे आणि हे झाड व्यवस्थितरित्या याची वाढ होत आहे। आणि हे झाड लावता वेळेस याचे पण पूर्ण जे फांद्या असतात ते फांद्या पूर्णपणे पहिले गळले आणि नंतर त्याला जे रूटीन हार्मोन्स वगैरे टाकले, नंतर त्याच्यात त्या झाडाला ते जे जड राहते ते जड खोलपर्यंत गेल्यामुळं हे झाडाची आज कंडिशन पाहतं। हे झाड एकदम व्यवस्थितरित्या फार चांगल्या पद्धतीचं झाड आहे। आणि हे यावर्षीचं एक सीताफळाचं झाड। तर मी पूर्ण असे म्हणजे शेतात 102 झाडेची पूर्ण धुऱ्यानं लावलेलं आहे। 102 झाड पूर्ण कम्प्लिटली माझ्या या 2 एकरात पूर्ण बांधाच्या काठीला लावलेलं आहे। आणि हे सीताफळ, आणि हे एकदम छोटंसं सीताफळाचं झाड आहे, हे पहा। तर या छोट्याशा सीताफळाच्या झाडाला फळसुद्धा लागलेलं आहे, हे पहा फळ, हे फळ मित्रांनो, हे पहा फळ। आणि
क्रॉसिंगचं झाड आहे. याला घरच्याच आपल्या साध्या गावरान पद्धतीनंच क्रॉसिंग करून याला मी मागच्या वर्षी लावलं होतं आणि ते झाड आज आपल्याला फळसुद्धा देत आहे. आणि हे इथं एक जांब आहे. हे सरदार या जांबाची व्हेरायटी सरदारची आहे. कारण मी सरदारची काही बिया बाजारातून विकत आणल्या आणि ते प्लांटेशन घरीच रोप त्याचं केलं आणि ते घरी लावलं आणि ते लावल्यानं आणि त्याला मागच्या वर्षी शेतात लावून दिलं. आज त्याची कंडिशन तुम्ही पाहू शकता. आणि हे जवळच एक सीताफळ आहे आणि हे पाहिजे एक सीताफळ, त्याला पण फळ लागलेलं आहे, हे पाहू शकता. या झाडाला सुद्धा एक फळ आहे, हे पहा फळ. हे फळ किती मोठं आणि एवढ्या झाडाला सुद्धा फळ मस्त प्रमाणात लागलेले आहे. आणि हे परदाट झाड आहे आणि याच्यातच एक म्हणजे जांबाचं झाड सुद्धा याच्यातून निघलेलं आहे या झाडाजवळच. आणि हे एक मोठा हिरवंगार झाड झालेलं आहे, पण याला आतापर्यंत फळ लागलेलं नाही. आणि याला फळ जर याला एकदा म्हणजे कटिंग जर केली तर फळ लागण्याची शक्यता आहे. पण हा झाड म्हणजे मस्त प्रमाणात याची वाढ होत आहे आणि लागेल पुढच्या वर्षी फळ लागेल. समोरचं झाड पाहू. या फळाला बहुतेक काहीतरी मार लागल्यामुळं हे आता बहुतेक हे खराब होण्याची शक्यता आहे पाण्यामुळं या फळाची. आणि इथं जवळपास या झाडाला एकच फळ आहे, एक लहान फळ छोटंसं फळ आहे. आणि या झाडाला पाहू, या झाडाला एक लहानसं फळ आहे, हे पहा. आणि तर हे गोल्डन MNK गोल्डन व्हेरायटीचं सीताफळ आहे मित्रांनो. याचं फळाची कंडिशन पहा तुम्ही, एकदम असं सोन्यासारखं, म्हणूनच याचं नाव गोल्डन आहे, MNK गोल्डन. हे पण मी बियाणंच घरी तयार केलं आहे हे झाड. आणि हे एक झाड, याला किती फळ, 1 2, याला 2 4 फळ आहे मित्रांनो. हे पहा, हे एक इथं आणि हे एक इथं, हे झाडाची कंडिशन मस्त आहे. आणि इकडं या झाडाला फळच नाही लागले, लागेल पुढच्या वर्षी. याची हाईट मस्त प्रमाणात वाढत आहे, ते पहा. कंडिशन मस्त आहे या झाडाची. आणि एकदम काटाला आणखी एक शेवगाचं झाड लावलेलं आहे. हे शेवगाच्या झाडाची कंडिशन पहा, फार चांगल्या पद्धतीचं झाड याची होत आहे वाढ. हे एक शेवगाचं झाड मी या काट्याला म्हणजे शेताच्या एकदम आखरीच्या कोणत्याला लावलेलं हे शेवगाचं झाड आहे. कारण की शेवगा हा खायला फार चवदार असते आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात या झाडावर राहते. त्याच्यामुळे हे शेवगाचं झाड इथं आखरी कॉर्नरला मागच्या वर्षी पण एक लावलं होतं, पण मागच्या वर्षीचं झाड हे काहीतरी कारणास्तव ते वाळून गेलं, म्हणून एक नवीन झाडाचं प्लांटेशन इकडं केलं. आणि एक छोटंसं जांबाचं झाड इथं लावलेलं आहे, हे पाहू शकता. हे याच वर्षीचं झाड आहे, एक छोटंसं झाड लावलं होतं. त्याची कंडिशन आता म्हणजे खत पाण्यामुळं त्याला त्याची हाईट समजा आता थोडी मस्त झालेली आहे.